मधील मराठी संशोधन केंद्रामध्ये हा जो PhDचा कोर्स चाललेला आहे याचे आयोजन करणाऱ्या आमच्या मैत्रिणी माहेश्वरी गावित, उपस्थित सर्व संशोधक, मी सुरुवातीलाच माझे काही अनुभव तुम्हाला सांगणार आहे. PhD करतोय ही गोष्ट फार सुखावणारी आहे. PhD करतोय, पण नेमकी PhD करायचं म्हणजे काय करायचं, ती कशी केली पाहिजे, साहित्याची PhD कशी करतात, इतिहासाची PhD कशी असते, सोशल सायन्समध्ये PhD कशी असते, ह्याची कोणती संशोधन पद्धती असतात, कोणते निकष असतात, आपण नेमकं काय केलं पाहिजे संशोधक म्हणून. तर या गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाहीत. बऱ्याच वेळा तुमचं MPhil झालेलं नसतं, MA झालेलं असतं आणि मग त्याला वाटतं की PhD व्हावं आणि गोष्ट फार सोपी वाटते लोकांना. ही गोष्ट सोपी नाही. म्हणजे 90% जे प्रबंध आहेत, म्हणजे माझ्या हाताखाली 10 झालेत, 23 MPhil, एक पोस्ट डॉक, माझं स्वतःचं MA MPhil PhD पोस्ट डॉक झालेलं आहे. म्हणजे फक्त स्पष्टीकरण करणं म्हणजे PhD आहे का, तर नाही. आम्ही जे 4 भाग पाडतो, साहित्य विश्वातील जे वाचक आहे, साहित्य वाचक आम्ही काय म्हणतो की बाबा चांगली कादंबरी आहे, चांगली कविता आहे, तो वाचक झाला, सामान्य वाचक. अभ्यासक म्हणजे काय, तो जरा वेगळ्या अंगाने विचार करतो की अरे ही कविता निसर्गाच्या अंगाने जाणारी आहे, ही कविता त्याचे व्यक्तिगत अनुभव सांगणारी आहे. थोडा अभ्यास वेगळा, थोडा वरच्या दृष्टिकोनातून पाहतो. समीक्षक काय करतो, त्याचं स्पष्टीकरण करतो. प्रतिमा कशा आहेत, अलंकार कसे आहेत, उपमा कशी आहे, त्याला काही शैली कशी आहे, तो या अनुषंगाने त्याचं विश्लेषण करतो. आणि संशोधक जो आहे तो ही कविता त्यांनी लिहिलीच का, तिथनं सुरुवात करतो. हे कोणत्या काळात लिहिली गेली, ही अशीच का लिहिली गेली, ही भाषा अशीच का आली, त्या कालखंडाचा काय प्रभाव आहे का, कारण त्या काळानुसार त्या कविता पुढे येत असतात, तो विषय पुढे येत असतो. आत्ता सुद्धा प्रेम कविता वेगळी असणार आहे, त्या भावभावना फार कमी आहेत ज्या प्रेमाला आवश्यक असतात, त्यागाच्या, विश्वासाच्या. तो त्या सगळ्या अनुषंगाने, आणि त्या लेखकाने अजून काय काय लिहिलेलं आहे, कथा कादंबरी लिहिली आहे का, तर समकाळात कुणी काय लिहिलेलं आहे का, कथा कादंबरी अगोदर कुणी लिहिलेलं आहे का, त्याचा काय प्रभाव आहे का, ह्याने काही वाचन केलं होतं का, हा कुठं राहिला होता, ह्याचे विचार कसे आहेत, ह्या सगळ्या अंगाने तो विचार करतो. त्यामुळे तो संशोधन करतो. 90-95% जे प्रबंध आहेत ते स्पष्टीकरणात्मक आहेत. म्हणजे माझ्या हाताखालून झालेत, 1-2 मला समाधान देणारी आहेत, बाकी सगळे आता तू आता हो PhD बाबा, असंच आहे, असं होतं, असं होतं. तसं तुमचं होता कामा नये म्हणून हा कोर्स वर्क आहे. तुम्हाला एक दृष्टिकोन आला पाहिजे. साहित्याकडे पाहायचं कसं, वाचक म्हणून पाहताना आपण काय पाहिलं पाहिजे, अभ्यासक म्हणून पाहताना काय पाहिलं पाहिजे, समीक्षक म्हणून काय पाहतात, आणि संशोधक म्हणून काय पाहिलं जातं पाहिजे. सगळ्यात वरची अवस्था आहे आणि ही अवस्था मिळवावी लागते, अशी पटकी मिळत नाही. हे चिंतनातून ते जे काय लिहिलेलं आहे त्याच्या मागील तुम्हाला दिसलं पाहिजे. हे जे लिहिलेलं आहे कविता, ह्याच्या मागे काय काय कोणत्या गोष्टी आहेत, कशा गोष्टी आहेत, ही मी कविता सांगते काय आहे, वेगवेगळ्या अँगलनी पाहिलं पाहिजे. एकच कविता वेगवेगळ्या अँगलनी दिसते. ते अँगल, तो दृष्टिकोन, ती पार्श्वभूमी तुम्हाला स्पष्ट करता आली पाहिजे. आणि ते ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे, म्हणजे संशोधनाची भाषा. ती भाषा कमावी लागते. तुम्ही लिखाणात सराव ठेवा. म्हणजे काय माणसं MA तर डायरेक्ट प्रबंध लिहायला बसतात, ते त्यांना माझा नमस्कार आहे, यात वादच नाही. म्हणजे मी MA MPhil व्हायच्या अगोदर मी सेट नेट JRF झालो होतो अपेरलाच. तर माझे गाईड म्हटले JRF झाला आहे पण पहिले MPhil कर, मग PhD कर. मला पहिले MPhil करायला लावलं. मग मला समजलं की संशोधन म्हणजे काय, आपण ते कसं केलं पाहिजे. त्यानंतर मी चांगलं लिहू शकलो आणि ती भाषा मला अवगत झाली असं मला वाटतं. झालं असं मी डायरेक्ट म्हणणार नाही. ती भाषा तुम्हाला आली पाहिजे. कारण संशोधनाच्या भाषामध्ये उपमा अलंकार नसतात. ते फुल सुंदर आहे, सुंदर शब्द आलत नाही पाहिजे, सुंदरी स्पष्ट करता येत नाही.
त्याच्या आकाराच्या अनुषंगाने, सुगंधाच्या अनुषंगाने, अंतराच्या अनुषंगाने, परिणामाच्या अनुषंगाने तुम्हाला लिहायचं आहे, बोलायचं आहे. त्याच्या मुळाच्या अंगाने बोलायचं आहे. त्याच्यामुळे त्या परिसरात काय परिणाम होतोय या अंगाने तुम्हाला लिहायचं आहे, या अंगाने तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे संशोधन ही गोष्ट साधी गोष्ट नाही आहे. आपण सुरुवातीला ह्या वेळेमध्ये पहिला 1 ते आता 10 झाले, 1-1.5 तास आपण साहित्य आणि राज्यशास्त्र ह्या ग्रुप पाहणार आहोत. 11:30 वाजले होते मला खुणवा, म्हणजे मी थांबेल, माझं घड्याळ मी वापरत नाही आहे. तर साहित्य आणि राज्यशास्त्र, बराच वेळा राज्यशास्त्र म्हणजे राजकारण असं वाटायचं मला. राजकारण म्हणजे वाईट, हा आपला सगळ्यांचा दृष्टिकोन झालेला आहे. माझाही होता BA पर्यंत. राजकारण म्हणजे वाईट लोक, हे काय चांगली गोष्ट नाही वगैरे वगैरे, त्याचं नाव काढू नका. आणि जसं मी विद्यापीठात MA ला गेलो, वाचन झालं, MPhil झालं, तेव्हा कळलं की नाही राज्यशास्त्र राजकारण हे कळलंच पाहिजे आणि तुमच्या राजकीय भूमिका असल्याच पाहिजे. जर तुमच्या राजकीय भूमिका नसतील, राजकीय दृष्टिकोन नसेल, लोकशाही देशात राहू नका. जिकडे तिकडे जा. टोकाची भूमिका मी घ्यायला लागलो, इथं राहूच नका, तुम्ही ऐकायचीच नाही, या भाषेत राहावं लागलो, मी बोलायचं त्यावेळेस. कारण मला ते राजकारण, राज्यसंस्था, राज्यशास्त्र म्हणजे काय चीज आहे हे कळायला लागलं होतं MPhil ला असताना. राज्यशास्त्र म्हणजे काय, आपलं राज्य कसं असावं, समाज गोष्ट वेगळी. समाजात तुम्ही आम्ही आला समूह, आपलाही समाज नाही, आपला घोळका आहे. माझ्या पुढे एका अंगाने PhD विद्यार्थी म्हणून तुम्ही समान धागा आहे. तुमचे विचार, आचार, विचार वेगळे आहेत, तुम्ही घोळका आहे, समाज नाही. त्याचे आचार, विचार, व्यवहार, भाषा एक असते, त्याच्या भावना, श्रद्धा एक असतात, तो समाज होतो. म्हणून भारत आपला समाज नाही, भारत कंट्री नाही अजून. म्हणतो आपण प्रजासत्ताक घटना आली म्हणजे सगळे लगेच ते राबवली गेली, लोकशाही म्हणजे सगळं पसरली, असं काही नाही आहे. आपला उद्देश ते आहे, आपल्याला त्या मार्गाने जायचं आहे. पण केव्हा जाऊ आपण, जेव्हा सगळ्यांच्या राजकीय भूमिका क्लिअर असतील. राजकीय भूमिका म्हणजे काय, राज्यशास्त्र म्हणजे काय, राज्यशास्त्रात काय अभ्यास होतो, राज्याचा समाज संकल्पना वेगळी, पण ते समाज कशाने कार्यान्वित होतो, कशाने प्रेरित होतो, कोणत्या दृष्टिकोनातून वर्तन करतो. कारण समाजाचा विचार म्हणजे व्यक्तीचा विचार नाही, समाजामध्ये राहणाऱ्या सदस्याचा विचार. लक्षात घ्या. राज्याचा विचार म्हणजे काय, राज्यामध्ये व्यक्ती नाही, राज्यामध्ये ते नागरिकांचा विचार. म्हणजे तो जो समाज आहे, त्या समाज कशाने कार्यान्वित होतो. समाज म्हणजे समाजात सदस्य. आपण सगळं समाजाचे घटक आहोत, मराठी भाषिक समाज आहोत. तुम्ही आम्ही सदस्य आहोत का, त्या अंगाने वागतो का नाही, तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा, मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे. कारण आपला दोन्ही विषय ते आहे पुढच्या. तुम्ही समाजात सदस्य आहात, मग कशाने एकमेकांना तुम्ही वागता आणि तुमच्या वागण्यातून, दोघांच्या वागण्यातून काही विकास होतो का, कशाने आम्ही कार्यान्वित होतो. म्हणजे कोणतं यंत्र आहे की आपला समाज कार्यान्वित होतो, विकसित होतो, तर म्हणजे राज्यसंस्था. समाजाला कार्यान्वित करण्यासाठी, अंकित करण्यासाठी, त्याच्या भल्यासाठी, व्यक्तिमधील संबंध चांगले असावेत आणि राज्याचा विकास व्हावा. आत्ता राज्य कसं आहे, मागे राज्य कसं होतं आणि पुढे राज्य कसं असावं, हे ज्याच्यात अभ्यास होतो त्याला म्हणायचं राज्यशास्त्र. तुम्हाला वाटतं की नाही माझं राज्य चांगलं असावं. चांगलं म्हणजे काय, इमारती, रस्ते, पाणी, वीज, लाईट, ह्या बहुतेक गोष्टी झाल्या, हे तर पाहिजेच. तुम्ही सुरक्षित आहात का, तुम्ही आनंदी आहात का, तुमचा इतर सर्वांशी संबंध आहे का, तुम्ही सगळ्यांशी कनेक्ट आहात का, प्रश्न विचारा. नातेवाईक सोडले, वर्गातले सोडले, तुम्हाला कोणाचं घेणं देणं नाही. कारण का आमच्या राजकीय भूमिका नाहीत. समान दृष्टिकोन असल्यावर ते काय होतं, समान श्रद्धा असल्यावर, समान उद्देश असल्यावर. तुमचा आमचा उद्देश काय, सगळ्यांचं भलं व्हावं, भारताचा विकास व्हावा. मग आम्ही राजकीय दृष्टीने एकत्र आहोत का, नाही. मग राजकीय दृष्टिकोन असलाच पाहिजे. माझं भलं झालं पाहिजे, माझ्या समाजाचं भलं झालं पाहिजे, माझ्या राज्याचा विकास झाला पाहिजे आणि त्या विकासाच्या अनुषंगाने कार्यान्वित होणारी संस्था म्हणजे काय, राज्यसंस्था. पण ते चालवण्यासाठी जे लोक जातात वरती, मंत्री, आमदार, खासदार, ते राजकारणातून जातात. म्हणून राज्यशास्त्र म्हणजे काय समजून घ्यायचंय आपल्याला, राजकारण म्हणजे काय समजून घ्यायचंय, राजकीय तत्वज्ञान म्हणजे काय, ह्या 3 गोष्टी समजून घेतल्या की तुम्हाला कळेल की आपला विषय काय आहे. नंतर मग राज्यशास्त्र, राजकारण, राजकीय तत्वज्ञान आणि साहित्य काय संबंध आहे, आणि नंतर याचा आपण संशोधनात कसा उपयोग करून घ्यायचा, या 3 पातळ्यांवर आपण अभ्यास करणार आहोत. आपण की राज्यशास्त्र काय काय अभ्यास करतो की राज्य कसं असावं,
आणि त्याचा विकास कसा होईल. बघा आपल्याकडे हा विचार झाला नाही. आपल्याकडे हा राज्याचा विचार झाला नाही. चांगलं वाईट नंतर आपल्याकडे धर्माचा विचार झाला, पंथाचा विचार झाला. पंथ कसा असावा, पंथाची आचारसंहिता, पंथाचं तत्वज्ञान. तिकडे 500 वर्षापूर्वी प्लेटोने सांगितलं राज्य कसं असावं, आदर्श राज्य कसं असावं. आणि तो म्हणतो की आदर्श राज्यामधून कवीला हाकलून द्या. म्हणजे राज्यशास्त्राचा विचार करणारा माणूस साहित्याचा विचार करत होता की राज्य कसं असावं, आदर्श राज्य असावं व आदर्श राज्यामधून कवीला हाकलून द्या. म्हणजे साहित्यवाले माणसं नाही पाहिजे. का तर तो म्हणतो हे कवी जे लोक आहेत हे भ्रामक कल्पना आपल्या विश्वात स्वप्नरंग आणतात आणि वास्तव मांडत नाही, कल्पना मांडतात. तेरे लिए चांद तारे तोड लावूंगा, शक्य आहे का हे? चांद तारे तोडाची गोष्ट आहे का? नाही. पण हा बोलतोय, हा मला भ्रमित करतो. असे भ्रमित लोक नको, खरं वास्तव सांगणारे नाम लोक पाहिजेत. म्हणून आमच्या राज्यामध्ये काही नको, कवी नको. म्हणजे राज्यशास्त्राचे लोक साहित्याकडे कोणत्या आगाने पाहतात. म्हणजे ज्यांनी जगामध्ये पहिली अकॅडमी काढली तो प्लेटो. एक सेकंद घेईल मी तुम्हाला, सांगितलं पाहिजे, तुम्ही भावी प्राध्यापक आहात किंवा आता असाल, पण त्याने अकॅडमी काढली. राजाने त्याला सगळं जागा दिली, पैसे दिले आणि 6 महिने राजा बघायला आला की आपल्या अकॅडमीकडे चालली. राजा आल्यावर सगळे उठून उभं राहिले. दिवसभर राजा थांबला, काय शिकवतात आहे का नाही, सगळं त्यांनी पाहिलं. तो फार खुश झाला. शेवटी आला गेटमध्ये. तर प्लेटो त्याच्या जवळ गेला आणि त्या कानात सांगितलं, राजेसाहेब परत माझ्या अकॅडमीत यायचं नाही. ते म्हणलं काय माझं चुकलं का? माझी जी अकॅडमी, माझं जे कॉलेज आहे, माझ्या कॉलेजमध्ये पुन्हा यायचं नाही. तो म्हणतो का? तुम्ही आल्यानंतर मला उभं राहावं लागलं, तुमच्या पुढे मला झुकावं लागलं आणि हे माझ्या विद्यार्थ्यांनी पाहिलं, चांगली गोष्ट नाही. आपला शिक्षक पुन्हा पुढे झुकता कामा नये. समाज देश असा घडतो. शिक्षक हा विद्रोही असला पाहिजे, विचाराने द्रोह करणारा. आत्ताची जी परिस्थिती आहे ना त्याला तो उणिवा काढून अधिक चांगलं होईल या अंगणी मांडणी करणारा. तो काय म्हटला होता. आणि तो राजाही पुन्हा त्या अकॅडमीत गेला नाही. आमच्याकडे संस्थेचे लोक, अधिकारी लोक नुसते बसलेले असतात, काय घ्यायला, सन्मान घ्यायला. असू द्या, एक मिनिट झाला, पण ते सांगणं गरजेचं होतं की कसा देश मोठा होऊ शकतो. तुमच्या आमच्या देश मोठा होणार आहे. आम्ही चिंतन केलं पाहिजे की राज्य कसं असावं, म्हणजे आमचा व्यवहार कसा असावा आणि आम्हाला अंकित करणारी सिस्टीम कशी असावी. म्हणून तुम्हाला राजकीय दृष्टिकोन असलाच पाहिजे. हुकुमशाहीमध्ये राजकीय दृष्टिकोन नसतो. तर हुकुमशाहीने सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं. तुम्ही गुलाम असता, तुम्ही नागरिक आहात आणि तुम्हाला जर राजकीय भूमिका नसेल आणि त्या भूमिकेला तारणारा, भूमिकेच्या अनुषंगाने एकत्र येऊन जो पक्ष नसेल तर तुम्ही ह्या लोकशाहीवर राहण्यात लायकीचे नाही. पाहत मग राज्यशास्त्र म्हणजे राज्य कशाला म्हणायचं या अनुषंगाने काही व्याख्या पण केलेली आहे. हा पुन्हा एक आपण पुढे येऊया. प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल यांनी पहिलं ग्रंथ लिहिला पॉलिटिक्स. आणि राज्यशास्त्राचा जनक त्याला मानतात. बघा, जनक त्याला मानतात. तर तो काय म्हटला, त्यांनी आपल्या गुरुची संकल्पना खोडली, आदर्श राज्यातून कवींना हाकलून द्या. तो म्हणला अजिबात नाही. राजकीय तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्य उपयोगाचं आहे. तो काय म्हणतोय, राजकीय जे तत्वज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचा प्रचार करण्यासाठी, राजकीय व्यवस्था कशी आहे, तत्वज्ञान कसं आहे हे सांगण्यासाठी साहित्याची गरज आहे. आदर्श राज्यामध्ये साहित्याची गरज आहे. आणि त्यांनी कोणत्या संकल्पना मांडल्या, त्यांनी गुहेचा सिद्धांत मांडला. तुम्ही एम एला शिकला असतात. कॅथॉसिस, विरेचन, आपल्या मनातली भावभावना असतात, राग द्वेष असतो आहे की नाही, ज्या पूर्ण झालेल्या गोष्टी असतात प्रत्येकाच्या फार अपेक्षा आहे. कार्ल मार्क्स म्हणतो की प्रत्येक मनुष्य हा फार असमाधानी आहे. समाधानी आहे, त्याला नुसतं पाहिजे लाव असमाधानी आहे. आणि तो समाधान त्याचा निचरा तो आपल्या साहित्यातून करतो. म्हणून कॅथॉसिस असेल, सावली सिद्धांत असेल, हे सिद्धांत अरिस्टॉटलनी पहिल्यांदा मांडले साहित्यामधले, जे आपण साहित्य विचारात शिकवतो. तुम्ही TYBL शिकला असा. सावली सिद्धांत असेल, विरेचन असेल, ही संकल्पना मांडल्या. आणि त्यांनी साहित्याला काय दिली, आदर्श राज्यामध्ये साहित्यिकांची गरज आहे सांगितली. म्हणजे एक गोष्ट असायला असेल की पाश्चात्य देशामध्ये आपल्या गुरुची मतं खोडण्याची परंपरा आहे. अरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य, प्लेटोचा निम्मा खोडला. फ्राईडचा शिष्य युंग, फ्राईड निम्मा युंगनी खोडला.
हे तुम्हाला काय सांगतोय मी, पहिली चिकित्सा करायची ना तर गुरुजीची. मी ज्याला आदर्श मानतो ना तो आदर्श आहे का चेक करायचंय मला चेक करायचं. हा जो माणूस आणलाय व्याख्यानाला ह्याला ते समजतंय का, मी चेक करणार, मी प्रश्न विचारणार. आपल्यावरती परंपरा नाही, गुरु साक्षात परब्रह्म, त्याला विचारायचंच नाही, तो सांगेल ते अंतिम. श्रद्धेतून आलेली अंधश्रद्धा आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये दोष हे आहेत. शिक्षकांना प्रश्न विचारायचा नाही, शिक्षकांचे नावं ठेवायचे नाहीत. शिक्षक म्हणजे ग्रेट, शिक्षक वेगळा गुरु वेगळा. शिक्षक चांगला असेल तर तो गुरु होतो, गुरु ही ऐरेगायची गोष्ट नाही. तर आपल्याकडे ती परंपरा नाही, ती तिला परंपरा आहे. तर अरिस्टॉटल काय करतो आहे, साहित्याला काय देतो आहे, सन्मान देतो आहे 500 वर्षापूर्वी, आणि तो त्या अनुषंगाने काय करतो आहे, मांडणी करतो आहे. आणि तो म्हणतो की जन्मतःच मनुष्य हा राजकीय असतो. त्याचं जे वाक्य आहे हे फार फेमस वाक्य आहे की प्रत्येक जन्मतः हा माणूस काय आहे, राजकीय प्राणी आहे. मनुष्य हा राजकीय प्राणी आहे. कसं आहे काय आहे पुढं पाहणार आहोत. तुम्ही आम्ही सगळं राजकीय आहोत, सगळं राजकीय आहोत. हो, राजकीय मी आहे तुमच्यामध्ये, मी आहे म्हणजे तुमच्या राजकीय भूमिका आहे. तुम्ही राजकीय प्राणी आहात. कसे काय आपण पुढे पाहणार आहोत. पहिला आपण राज्य म्हणजे काय पाहू, राजकारण म्हणजे पाहू, नंतर मग त्या गोष्टी आपण पाहू, मग क्लिअर होत जाईल. आता राजकीय संस्था संघटना यातून होणे राजकारण म्हणजे आपण तर काय म्हणतो, हे राजकारणाचे केंद्रबिंदू असतं. आता आपण काही व्याख्या पाहूया. आता अरिस्टॉटल काय म्हणतो आहे, राज्य म्हणजे अनेक कुटुंब आणि खेडी मिळून झालेला आणि संपूर्ण आणि स्वयंपूर्ण जीवन म्हणजे सुखी आणि प्रतिष्ठित जीवन व ध्येय असलेला संघ होय. म्हणजे आम्ही काही हेतूने एकत्र आलेलो आहोत आणि आमचं काय उद्दिष्ट आहे. तू काय म्हणतोय की कुटुंब खेडी आहे की नाही, स्वयंपूर्ण जीवन म्हणजे सुखी आहे की नाही. स्वयंपूर्ण म्हणजे काय, सुखी प्रतिष्ठित जीवन जग असलेला आणि विशिष्ट ध्येय असलेला समूह म्हणजे राज्य. तुम्हाला म्हटलं मी, आपण मराठी माणसं आहोत किंवा भारतीय माणसं आहोत, आपल्या सगळ्यांचं एक ध्येय आहे का, सुखाची एकच सगळ्यांची कल्पना आहे का. प्रत्येक कल्पना वेगळी आहे, पदार्थ वेगळे, कपडे वेगळे, दृष्टिकोन वेगळा, भावना वेगळ्या, श्रद्धा वेगळ्या, नेता वेगळा, एक संघ नाही आहे आपण. आम्ही कशालाही चांगलं म्हणतो मग काय अनेकतेत एकता, काय नाही. आपण खरं मी तो विषय आता नाही आहे, त्यावर फार बोललो असतो. तर या अनुषंगाने म्हणतोय विल्सन जो आहे प्रेसिडेंट विल्सन, राज्य म्हणजे निश्चित अशा भूप्रदेशात कायद्याद्वारे सत्ता चालवण्यासाठी संघटित झालेला समाज होय. कायद्याद्वारे राज्य संस्था म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे काय, तर राज्य कसं असावं काय असा अभ्यास होतो आहे की नाही. मग राज्य काय, राज्य कोण चालवतं, तर काय आपण निवडून दिलेले लोक चालवतात, तुमच्या वतीने चालवतात. हे आमदार खासदार तुमचे माझे प्रतिनिधी आहे, तुम्ही त्यांना पाठवले आणि त्याचं मत मग तुमचं मत असं गृहीत मांडले. सगळेच माणसं काय करू शकत नाहीत, राज्य करू शकत नाही, मग तुमचा प्रतिनिधी आहे ते आहे की नाही. आणि कायदे, तू कायदे करतो, आमदार खासदार काय करतात, कायदे करतात. सगळे कायदे नियम हे आमदार खासदार करतात. म्हणून राजकारणापासून तुम्ही दूर जायचं नाही. उद्या ते म्हटले ना सिनियर कॉलेज बंद, उद्या आमदार सगळे म्हटले कॉलेज बंद. मग तुमची प्रत्येक गोष्ट निहित करण्याचं काम, त्यासंबंधी कायदा करण्याचं काम हे राजकीय लोक करतात, राज्यशासनात केलं जातं. ती सत्ता आहे, पॉवर आहे, आणि त्या पॉवरला आम्ही नाव ठेवतोय, दूर जातोय. विशेषतः शिकलेली लोक सगळे गुन्हेगार, अंगठे बहादूर, चौथी नापास, हे मंत्री. कारण ह्याला कारणं पण आहेत, तुम्हाला सांगतो कारणं आहेत, याला कारणं आहेत. कोणती गोष्ट विनाकारण घडत नाही समाजशास्त्रामध्ये, कारणानेच घडतं. प्रत्येक गोष्ट, तुमचं हसणं रोषणं सुद्धा सामाजिक आहे. पुढे आपण पाहणार आहोत. तर बघा लास्टी काय म्हणतो आहे, राज्य म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील सरकार आणि प्रजा अशा तऱ्हेने विभागलेला आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून त्या प्रदेशातील सर्व संस्थांवर सत्ता गाजवू पाहणारा समाज होय. राज्यशास्त्र म्हणजे समाजशास्त्रामध्ये राजा म्हटलं जातं. राज्यशास्त्राला समाजशास्त्रामध्ये राजा म्हटलं जातं. कारण का, समाजामध्ये जेवढ्या काही संस्था आहेत त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्याचं काम, त्याला अंकित करण्याचं काम राज्य करतं. हो, सगळे मंदिरांना तुमच्या प्रत्येक गोष्टीला कोणाची परवानगी आहे. पान टपरी टाकायची असेल तर परवानगी होते मनपाची, म्हणजे कोणाची, महापौराची.
भाजी विकायची तुम्हाला तरी परवानगी घ्यावी लागते, कॉलेजला परवानगी घ्यावी लागते. नाही नाही माझ्याकडे पैसा आहे, जागा आहे, बांधतो या पोरांनो. अजिबात नाही, सिस्टीम आहे आणि त्याचे काही नियम आहेत, ते कायदे करतात. आपली प्रश्नपत्रिका स्वरूप मंत्रालयात काय होतं, मंजुरी मिळते. विद्यापीठात आपण ते त्याचा ढाचा तयार करतो, तो तिकडे पाठवतो, तिकडून तो मंजूर येतो. म्हणून आपल्याला प्रश्नाचं स्वरूप बदलता येत नाही. 5 प्रश्न म्हणजे 5च प्रश्न, शेवट टिपायचा ना टिपायचाच प्रश्न, त्यात चेंज करता येत नाही. मग तुमची प्रश्नपत्रिका सुद्धा चेंज करता येत नाही. राज्यशास्त्र त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याला नावं ठेवू नका, त्यात मिसळा आणि तुमच्या स्वप्न त्यात पहा. माझा समाज कसा असावा, मला हे मिळालं पाहिजे. बस लवकर येत नाही, अनेक महिला पुरुष नावं ठेवतात. व्हा आमदार, करा 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 निर्णय. शाळेत शिकवलं जात नाही, बरं व्हा आमदार, व्हा शिक्षण मंत्री, करा निर्णय. पाणी लवकर येत नाही, करा निर्णय. भ्रष्टाचार खूप चालू आहे. म्हणजे आमचा बुद्धिजीवी वर्ग जो आहे, तुम्ही आम्ही सगळे पांढरपेशी, नावं ठेवायला येऊ पुढे, पण मी करायचं नाही. ते कुणीतरी येऊन करा आणि जो करतो त्याला नाव ठेवायचं. हे सगळे आमदार ना, संबंध ठेवू नका. अरे मग विचित्रपणाचं, अमूर्खपणाचे. तुला बदल पण हवा आहे आणि जो बदल करतो तो तुम्हाला नको आहे. तू तिथे जा. शिक्षित वर्ग, जरा दृष्टी आहे, राज्य कसं असावं, देश कसा असावा, कायदे कोणते असावेत, कोणते नसावेत, कोणत्या गोष्टी कशा घडल्या पाहिजेत, लोकांच्या गरजा काय आहेत, हा जाणणारा माणूस तिथे गेला पाहिजे. राजकीय भान प्रत्येक व्यक्तीला असलं पाहिजे. राजकीय भूमिका प्रत्येक व्यक्तीची असली पाहिजे. हो. तर पहा, आता अशा अनेक व्याख्या आहेत, ते सांगत बसलो तर आपला वेळ निघून जाईल, हे की नाही. तर आपण राजकारणाकडे येऊया. आता राजकारण कशाला म्हणायचं? राज्यशास्त्र झालं, हे की नाही. राजकारण वेगळं आलं. म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी जी काही धडपड केली जाते त्याला म्हणायचं राजकारण, आणि आपण त्याला नाव ठेवतो. आणि अरिस्टॉटल म्हणतो की सगळे माणसं, सगळे हे मनुष्य प्राणी हा राजकीय प्राणी आहे. पहा, फार गंमतशीर हा विषय आहे. हेरॉल्ड लासविल काय म्हणतोय बघा, अधिकार प्राप्ती त्यातून सहभागित्व म्हणजे राजकारण. मॅक्स वेबर, राजकारण म्हणजे सत्तेत सहभागी होण्यासाठी किंवा सत्तेवर प्रभाव टाकण्यासाठी केलेला प्रयत्न. 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मॉरिस दुर्वजर हा काय म्हणतोय, राजकारण हे दोन्ही अर्थी असते. संघर्ष आणि समन्वय या दोन्ही गोष्टी नेहमीच परस्पर विरोधी नसतात. संघर्षातून समन्वयाची गरज निर्माण होते. कोणत्याही संघर्षात ती अभिप्रेत असते. ह्याच्या आधी तुम्हाला मी एक रॉबर्ट ढालचं व्याख्या सांगतो आणि ह्याचं विश्लेषण करतो. सत्ता लिहून घ्या सगळ्यांनी. सत्ता, प्रभाव, प्रतिष्ठा. सत्ता, प्रभाव, प्रतिष्ठा संपादन करण्यासाठी केलेली प्रत्येक कृती ही राजकीय वर्तन ठरते. तू काय म्हणतोय? सत्ता, प्रभाव, प्रतिष्ठा संपादन करण्यासाठी केलेली प्रत्येक कृती ही राजकीय कृती ठरते. आता इथं तुम संबंध आला सगळ्यांचा. माझं भाषण चांगलं व्हावं म्हणून मी चांगले कपडे घालून आलो आहे, चांगला अभ्यास करून आलो आहे, व्याख्या सगळ्या लिहून आणल्या आहेत, विसरायला नको. तुमच्यावर मला प्रभाव टाकायचा आहे. माझी कृती ही राजकीय कृती आहे. तुम्ही चांगले कपडे घालून आला, व्यवस्थित बसला, माझा कोणी अपमान करू नये. एखादं पुरं खाली बसला असतं तर अपमान झाला असता. तुमची कृती ही राजकीय कृती आहे. म्हणजे मी हमेशा म्हणतो, एका लहान मुलं कसे वागतात, घरातला जो करता माणूस असतो ना, तो जर लोकांशी असं न बोलत तर लहान मूल त्याच्या मांडीवर जाऊन बसतो. जो चांगला बोलतोय, हे माझा बाबा आहे, माझा बाबा आहे, दादा आहे. किंवा वडील बाहेर गेलेले आहेत, आई स्वयंपाक करते आहे, मूल सारखं मध्ये मध्ये येते, आई थोडं त्याला मारते, तो रडतो, परत खेळतो, झोपतो, परत खेळतो वगैरे. रात्री वडील येतात, वडील आया बरोबर तो मोठ्याने रडायला सुरुवात करतो. बाबा काय, आईने मारलं. कधी? सकाळी. बाबा काय म्हणतात, हा माझ्या पोराला मारते. नाटक, अभिनय. त्या पोराला तुमच्या चेहरा बघा,
बघा माझा प्रभाव, माझे वडील आहेत. हां, तू मला कमी समजू नको. तर भाव का असतो मुलाच्या डोक्यात? राजकीय कृती आहे. मनुष्य हा राजकीय प्राणी आहे. तुमच्यात मी आहे, मला मारले का माझ्या आईने, आई असू दे ना, मग माझ्याकडे मोठा माणूस आहे, तो कधी येणार आहे? रात्री रडतो. मग मारलंय कधी? सकाळी. रडतोय कधी? किंवा 2 दिवसांनी वडील आले गावावरून, तो मुलगा रडतो. का रडतो? आईने मारलं. कधी? परवा. राजकीय कृती आहे. राजकीय प्राणी. सत्ता प्रतिष्ठा मिळण्यासाठी जो काय वागतो. सत्ता संघर्ष असतो ना, 2 जावांमध्ये, 2 भावांमध्ये. तुम्ही जिथं काम करता सत्ता संघर्ष असतोच. एक असं विभाग असेल, एक मराठी डिपार्टमेंट, सत्ता संघर्ष आहेच. कॉलेजमध्ये सत्ता संघर्ष आहेच. कोण ग्रेट? ग्रेट कोण? प्रभाव टाकायचा, प्रतिष्ठा. मी फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याच्याकडे मी जिवंत आहे त्याची प्रत्येक कृती ही राजकीय कृती. आणि ते जे करतो दुसऱ्याला अंकित करण्यासाठी, प्रभावित करण्यासाठी करतो ना, त्याला म्हणायचं राजकारण. परत सत्ता मिळवण्यासाठी जो करतो, माझ्याकडे 10 माणसं असतील, मी निवडून येईल, त्याकडे 5 माणसं, मग 10 माणसं माझ्या कसे येतील माझ्याकडे? मग मी साम दाम दंड, माणसं फोडून, माणसं हे करून, खोटं बोलून, रडवून, पाया पडून. हे बघा आमदार खासदार नुसते पाया पडतात लोकांचे. आणि लोकांना माहिती आहे भारताचे लोक प्रतिष्ठेला फारच भुकेले आहेत. दादा म्हणा, मावशी म्हणा, काका म्हणा, ताई म्हणा, आणि पाया पडा. काय माणूस आहे? त्याने काय केलं तुमचं माहितीच नाही. आमदार खासदारचं काम नाही आहे तुमच्या अंत्यविधीला जायचं, 10व्याला जायचं, लग्नाला जायचं. पण आमदार आमच्या लग्नाला आले, पत्रिकेत आमदारांचं नाव. माझी विनंती आहे, तुमच्या आसपास तुमचं लग्न जर झालं, राजकीय लोकांचं नाव टाकू नका. त्याचं काम काय? तुम्हाला अन्न वस्त्र, तुमच्या गरजा पुरवणं, ह्या राज्याची सिस्टीम चांगली बसवणं आणि तुमच्या विकासासाठी काहीतरी काम करणं, कृती करणं, योजना आखणं, हे त्याचं काम आहे. तुमचं राजकीय भान नाही, तुमचा राजकीय दृष्टिकोन नाही, पर्यायाने असंच होणार. म्हणून आमचं राजकारण फार गलिच्छ आहे. सत्ता संघर्षासाठी जे काही बौद्धिक वाद पाहिजे ना, आमचा बौद्धिक वाद होतच नाही. भावनिक, तो धार्मिक, सामाजिक, आम्ही ह्यामध्ये अडकलो. यामध्ये आम्ही अडकलो. आणि संघर्षाचं काय पाहिजे? समन्वय पाहिजे. हे विसरायचं नाही. आपल्याकडे ना मुद्द्यावर येतो बघा फार. समन्वय, हे माझं राज्य मला चालवायचं आहे, राज्याच्या विकासासाठी मला त्या सत्ता मिळवायची आहे. मग हा विरोधी पक्ष माझा मित्र आहे, आम्ही एका राज्यामधले आहोत, सत्तेसाठी आमचा संघर्ष झाला, नंतर आम्ही एकत्र येऊ. समन्वय. भारतीय राजकारणामध्ये समन्वयाची भूमिका फार कमी आहे. हो, काही पक्ष असे आहेत, सरकार कुणाचं येऊ, आम्ही सत्तेत आहोतच. समन्वय. चांगलं वाईट मला पडायचं नाही. मी त्या अंगाने मी शिक्षक आहे, तुमच्यापर्यंत फक्त मी दृष्टिकोन मांडणार. चांगलं वाईट तुम्ही ठरवायचं. कारण का? चांगलं वाईट मी सांगितलं तर तुम्ही मग विद्यार्थी नाहीत, तुम्ही गुलाम झाले. हुकुमशहा सांगतो, मी सांगतच ऐकायचं. शिक्षक असं करत नाही. मी पर्याय तुमच्याकडे मांडणार. मी हाडा शिक्षक आहे, पर्याय मांडणार. समन्वयाची भूमिका पाहिजे. कारण का? त्यालाही माझा विकास करायचा आहे आणि मला त्याचा विकास करायचा आहे. नगर जिल्ह्यामध्ये मी आहे, नगरचा विकास का झाला नाही? कारण जे सत्तेवर आहेत त्यांना, सत्तेवर जे नाहीत त्यांनी विकास करू दिला नाही. राजकारण माहीत नाही, राजकीय दृष्टिकोन नाही, राजकीय भूमिका नाही. तुझे माझे संघर्ष असतील, कारण का? सत्तेवर जाण्यासाठी, पण विकासासाठी तू आणि मी एकत्र आहे. जे पाश्चात्य देशामध्ये होतं विकासासाठी. कारण तुला काय करायचं, जाऊन विकास करायचा, मला काय करायचंय, विकास करायचा. ओके, तुझं माझं ध्येय काय? हां, सत्तेसाठी संघर्ष असेल, मी हे करेल, मी ते करेल, पण आम्ही काय करतो, विकास होऊ देत नाही. कारण का? राजकीय भूमिका नाही, राजकीय दृष्टिकोन नाही. शिकलेल्या माणसामध्ये नाही. मग त्यांचं काय? मग त्यांच्या दृष्टीने राजकारण म्हणजे पैसा मिळवणे, सत्ता म्हणजे पैसा मिळवणे. आता मी नगरहून पुण्याहून आलो, चांगला रोड होता, पण ते अजून डांबरीकरण चाललंय. लोकांना प्यायला पाणी नाही. पण तुमचा पैसा वापरायचा कसा? टक्केवारीमध्ये. आणि ते का करतात? राजरोसपणे. कारण तुम्ही राजकारण नावं ठेवता, नावं ठेवता, मग त्यात काय चाललंय बघतच नाही, तुमचा अंकुशच नाही.
जर्मनीची अध्यक्ष ते लहान मुलं होतं, तुम्ही वाचलं असेल पेपरला. तर ती लहान मुलं कपडे आणायला गेली दुकानामध्ये. त्याकडे 2 कार्ड असतात, एक देशाने दिलेलं स्वतः असेल ते वापरायला आणि स्वतःचं होतं. ते चुकून घाईमध्ये तिने दिलं, एक 500 रुपयाची वस्तू घेतली, पण ती देशाचंच कार्ड दिलं गेलं. तिला राजीनामा द्यावा लागला. आपल्याकडे टोल, आमदारचा कार्यकर्ता आहे, आमदारची गोष्ट वेगळीच, कार्यकर्ता आणि जर नाही 50 टोल 50 रुपये, हो मारामारी, अपमान माझा, मला जाऊ दिलं नाही म्हणजे काय, आमदारचा मी ओळखीचा, त्यांचा कार्यकर्ता. राजकीय भूमिका नाही. हा देश माझा आहे, हा टोल माझा आहे, हे त्यांनी टॅक्स भरला तर मी पुढे जाणार आहे, हा दृष्टिकोनच नाही. टॅक्स भरताना मोठमोठे लोक सुद्धा चोरी करतात, राजकीय दृष्टिकोन नाही. देशाच्या अंगाने विचारच नाही आमचा. म्हणून आम्ही राजकारण, आमचं हे राजकारण म्हणजे चिखलफेक आहे. कारण आहेत, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. हे चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही जनतेला सांगायची गोष्ट आहे की हे राजकारण वाईट गोष्ट नाही, ह्यातून आपल्याला देशाचं भलं करायचं आहे. दुसरी समाजाला कार्यान्वित करणारी दुसरी गोष्ट नाही. समाजामध्ये लोक रूढी परंपरा मानतात, धर्म मानतात, पंथ मानतात, ती गोष्ट वेगळी. पण पंथच राजकारणात बसला, धर्म राजकारणात बसला, वाटोळं होऊन जाईल. पाकिस्तान, अफगाणिस्तान वाटोळं तेच झालं. राज्यसंस्था ही गोष्टी वेगळी आहे. हे सगळ्याचा विचार कर. जो काही नागरिक आहे ना त्याचा विचार, त्याची समस्या ही देशाची समस्या. म्हणून अमेरिकेतला एकही माणूस पुढं असेल तो देश विमान पाठवून त्या माणसाला घेऊन जातो. तो एक आहे का 2 आहे सवाल नाही, तो माझ्या देशाचा नागरिक आहे, सगळे संपत्तीचे आहे. हा जो दृष्टिकोन आहे तो आमचा विकसित झाला नाही. त्यामुळे राजकारण नावं ठेवणे, हे करणे, या गोष्टी झाल्या. आता राजकीय तत्वज्ञान याकडे येऊया आपण. तिसरी संकल्पना, राजकीय तत्वज्ञान. आता ही राजकीय तत्वज्ञान काय गोष्ट आहे? आपण जे हे करतो ना, आपण त्याला काय म्हणतो, राज्य व्यवस्था कशी असावी, हे की नाही. हां, आपल्याकडे साम्यवाद आहे, समाजवाद आहे, लोकशाही आहे, हुकुमशाही आहे. ही त्याची फिलॉसॉफी आहे, राज्य कसं असावं. चायना म्हणतं किंवा अध्यक्षपद पाहिजे आणि हुकुमशाही पाहिजे, सामाजिक हुकुमशाही तिकडे. अमेरिका म्हणते लोकशाही पाहिजे पण अध्यक्षीय लोकशाही पाहिजे. भारत संसदीय लोकशाही आहे. ही त्या पद्धती संबंधी सुद्धा तत्वज्ञान असतं. लोकशाही कशी असावी, तत्व कोणती असावी, हे की नाही. आपल्याकडे साम्यवाद आहे, साम्यवादाने देश चालावा. मार्क्सवाद आहे, मार्क्सवाद चालवा. गांधीवाद आहे, आंबेडकरवाद आहे, आणि वेगळे वाद आहेत आपल्याकडे. धर्मवाद आहे, राज्य कसं चालवावं या संबंधीची जी फिलॉसॉफी असते त्याला म्हणजे राजकीय तत्वज्ञान. राजकारण पण कसं पोचावं ही गोष्ट वेगळी, ही झाली कुरघोडी, सत्ताकरण. पण तिथं पोचल्यावर राज्य कसं चालवावं, कोणती फिलॉसॉफी. आमच्याकडे तशी फिलॉसॉफी लोकांपर्यंत पोहोचली नाही. पंचतत्वीय नेहरूंनी काढली, पंचतत्वीय धोरणा राबवल्या. त्याच्या पुढं काय झालं, न बोललेलं बरं. आत्ता जे सरकार आहे त्यांचं कोणतं धोरण आहे, कोणती फिलॉसॉफी आहे. मी सत्तेत आलो आहे, कशासाठी आलो आहे, विकास करायसाठी. मग माझे काय टार्गेट काय, आणि ते टार्गेट मी कसे मिळवणार याचे विश्लेषण करणारी पद्धती म्हणजे राजकीय तत्वज्ञान. साम्यवादी काय म्हणतात की सगळे समाज पाहिजे, समान पाहिजेत आर्थिकदृष्ट्या, कुणी ग्रेट नाही, सगळं समान. आर्थिकदृष्ट्या सगळं समान पाहिजे. तुम्ही माणूस म्हणून सगळं समान आहे. हां, एखादा गोरा असेल, काळा असेल, एखादं बुद्धी जास्त असेल, कमी असेल, हे की नाही. परंतु माणूस म्हणतो त्याचा स्वभाव सारखा काय आहे, समानता मानली पाहिजे. म्हणून हे लॉजिकली समानता मानायची असते. निसर्गता नसेल, दिसण्यावरून, वागण्यावरून, बोलण्यावरून, पण आपण बुद्धिजीवी माणूस आहोत, हे लॉजिकली मानायचं असतं की आपण सब एक आहोत, हम सब एक आहे. ही तत्वज्ञान घेऊन भारताचा विकास कसा झाला पाहिजे, पंचवार्षिक योजना, हे की नाही. ही योजना म्हणजे फिलॉसॉफी. लोकशाही, हुकुमशाही, संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही, ह्या पद्धती आल्या लोकशाहीच्या. ह्याची काय असते, फिलॉसॉफी असते, तत्वज्ञान असते. हे तत्वज्ञान आपल्याकडे विकसित झालंच नाही. आणि हे तत्वज्ञान लोकांपुढे सत्ता मिळवताना मांडायचं असतं.
आम्ही हे करू, आम्ही ते करू. युरोपमधल्या सगळ्या देशांचं बऱ्याच वेळा राजकारण परराष्ट्रीय धोरण कसं असावं याच्या अंगाने जास्त असतं. म्हणून बरंच वेळा अमेरिकेमध्ये सत्ता जायला लागली की ते ज्या देशाला टार्गेट केले त्याशी युद्ध करतात, ते युद्ध करतात. आपल्याकडे पाकिस्तान वेगळ्या अंगाने आहे. समाजामध्ये काय चाललं की जरा युद्ध दाखवा, भांडलं पाहिजे, भांडलं पाहिजे. भांडल्याशिवाय मिलिटरी किती गरजेची आहे कळत नाही आणि जास्त खर्च मिलिटरी होत नाही. आपला 40% खर्च मिलिटरी होतो, 2 किंवा 1% शिक्षणावर होतो. राजकीय भूमिका तुमच्या असल्या पाहिजे, राजकीय दृष्टिकोन असला पाहिजे. हो, राजकीय दृष्टिकोन. माझी आंबेडकरांच्या अंगाने PhD आहे. त्यांचं छोटा पाकिस्तान पुस्तक आहे बघा, वाचून काढा. ते त्या काळी म्हणले होते लडाख हा बौद्ध आहे, जम्मू हा हिंदूंचा आहे, तो एकत्र करा, आणि काश्मीर हा मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश आहे, तो पाकिस्तानात देऊन टाका. अन्यतः या एका कारणामुळे भारताचा विकास रोखला जाईल. 45चं सांगितलं, विकास रोखला जाईल. हा 40% खर्च मिलिटरी होतो, फक्त भीती पाकिस्तानची. आणि शिक्षणावर 40% केलं तर तुम्हाला खायला प्यायला सगळं व्यवस्थित, सगळं मस्त, पडदे बिडदे असते, सगळं व्यवस्थित. 40% म्हणजे किती? विकास रोखला गेला. दूरदृष्टी, माझ्या देशाला कशामुळे तोटा होऊ शकतो, कोणते वाद, त्यात काय बर्फच काय पिकत बी नाही, खनिज सापडते काय, तसं काहीच नाही, बर्फ. आमच्या डोक्यामध्ये वैर आहे. देशाचं वाटोळं होऊ द्या, पण त्यांना बघतोच. राजकीय दृष्टिकोन नाही, राजकीय भूमिका नाही, आणि मी तुम्हाला त्यासाठी शिकवतो. हा विषय तुम्हाला कळला पाहिजे. तुमची राजकीय दृष्टिकोन, देशाचा पहिला विचार करा. धर्म समाज नंतरची गोष्ट आहे, ती व्यक्तिगत गोष्ट आहे, व्यक्तिगत गोष्ट. म्हणून तुम्ही किती मुस्लिम लोकांशी कनेक्ट होता, किती ख्रिश्चन लोकांशी कनेक्ट होता, जैन असेल, नाही होत. ते झालं पाहिजे. आमचा बेग आहे ना, भारत माझा देश आहे ना, झालं पाहिजे. अन्यथा फार वाईट. नावेला एक छिद्र असेल ना, आज ना उद्या नाव डुबणार. देशामध्ये 10 जरी आपल्या विरुद्ध गेले ना, देशाला वाटोळ करायला वेळ लागणार नाही, नष्ट होईल. राजकीय दृष्टिकोन असला पाहिजे. आपण शत्रू निर्माण करता कामा नये. शत्रुत्व कमी करायचं म्हणजे राजकीय दृष्टिकोन. आणि हे जे तत्त्वज्ञान आहे की नाही, तुम्हाला महाभारत, रामायण, हे तर राजकीय तत्त्वज्ञान सांगणारे ग्रंथच आहेत. सत्ता कशी असते, भावाभावाचं बांधणं होऊ शकतात सत्तेवरून. तो एक प्रसंग तुम्ही पाहिला असेल महाभारतामधला, की दुर्योधनाला काय मिळत नाही, सरकार राज्य मिळत नाही, आणि तो चाकू घेऊन त्या खांबावर असं मारत असतो, राग व्यक्त करत असतो. तर मामा येतो, तो भांजे क्या कर रहे हो, तेव्हा तो मामा बोलू नका, याच फार रागावलं. ते म्हणे राजा होण्याची तुझी पात्रता नाही रे, राजा होण्यासाठी काही गोष्टी लागतात, सत्ता संपादन करण्यासाठी काही गोष्टी लागतात. म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत? पहिली गोष्ट, राजा तोच होऊ शकतो चांगला की जो इतरांचं, पुढच्या व्यक्तीचं संपूर्ण ऐकून घेऊ शकतो. ऐकण्याची क्षमता, आपल्याकडे ऐकण्याची क्षमता आहे फार फार कमी. माझा ऐक. दुसरी गोष्ट, तुझ्या मनातला कोणता विचार आहे, तुझं काय मत आहे, हे अंतिमतः पुढच्या माणसाला कळलं नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुझ्या मनातील कोणताही भाव तुझ्या चेहऱ्यावर दिसता कामा नये. ह्या 3 गोष्टी असतील तर तू चांगला राजकारणी होऊ शकतो, तू चांगली सत्ता संपादन करू शकतो. बरं का, ही एक वेगळी गोष्ट आहे ही. पण ज्यांच्या चेहऱ्यावर सगळा भाव दिसतो तो माणूस चांगला बरं का वागायला. आता सर असं पाहिजे, हो ते राजकीय लोकांना, त्याला सगळ्यांना अंकित करून त्याच्यावर राज्य करायचं असतं, त्याला सगळ्यांना अंकित करून राज्य करायचं असतं, आणि प्रत्येकाला तो आपला वाटला पाहिजे. तो कुणी असू द्या, अरे आपले साहेब आहेत बरं का, आपला पंतप्रधान आहे, आपला मुख्यमंत्री आहे, तो माझा ऐकतो बरं का, असं सगळ्याला वाटलं पाहिजे. वास्तव वेगळं, त्याच्या मनात काय चाललंय गोष्टी वेगळी. तरच इतर लोक समाधान राहू शकतात आणि त्याचं नेतृत्व मान्य करू शकतात. त्याच्या नेतृत्वाला विरोध करा म्हणजे बंडखोरी झाली. म्हणून हे गुण पाहिजे. पण तुम्हाला जगताना सामान्य माणसाला मात्र हे गुण कामाचे नाहीत. तुमच्या चेहऱ्यावर तुमचा भाव दिसला पाहिजे. ज्या प्रवाहाचा, ज्या तळ्याचा तळ दिसतो त्यात डुबकी मारायला लोक भेट नाहीत.
असू द्या, आपण दुसरीकडे जाऊ. हा विषय असा आहे की तो दुसरीकडे, आणि शिक्षक परत भटकतो आणि मी कटाक्षाने विषय सोडत नाही. असू द्या. तर ह्या अशा अनुषंगाने राजकीय तत्त्वज्ञान वगैरे असं हे आहे. तर मला पुन्हा तुम्हाला साहित्य आणि राज्यशास्त्र इकडे यायचं आहे. हा म्हणजे संशोधन कसं करायचं आहे. पात्र असतं का नाही आपल्या ह्याच्यामध्ये, त्या राग लोप असतो ना, तो सगळं काहीतरी हुकमत करण्याचा प्रयत्न करतो ना, ते तुम्हाला राजकीय भूमिकेतून राजकारणातून करता येईल, ते पात्र स्पष्ट करता येईल. सत्ता संघर्ष, समविचारी माणसं एकत्र येतात आणि त्यांचा पक्ष होतो, संघटना होती, समान हेतूसाठी ते एकत्र आले असतात. मग हे चार माणसं घरातले एकत्र का आली, हे हा वेगळा का पाडला, तुम्हाला विश्लेषण करता येईल. सत्ता संघर्ष, सत्ता संघर्ष घराघरात असतो, भावाभावात असतो, बहिणी बहिणीत असतो. हो, मी 2 बहिणीचं पाहिलं एकदा, ते म्हणते माझा नवरा गोरा आहे म्हणून. इतकं हसलो मी. ती सहज बोलून गेली. ती काय म्हटली की माझाच नवरा गोरा आहे. सत्ता संघर्ष वाईट गोष्ट नाही, वाईट गोष्ट नाही. चांगली गोष्ट, वाईट गोष्ट नंतर. तुलना, माझं चांगलं, माझा प्रभाव पडला पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे, घराची राणी मीच. ती त्यासाठी सासूला, नवऱ्याला, सासऱ्याला एकदम मस्त बोलणार. सत्ता संघर्ष, अशी पात्र असतात, अशी पात्र असतात. त्या पात्राचं विश्लेषण तुम्हाला करता येईल या अनुषंगाने, राजकारणाच्या अंगाने. बरं, राजकारणाचा सगळ्यावर प्रभाव पडतो, राजकारणाचा सगळ्याचा प्रभाव पडतो. म्हणजे पारतंत्र्यामध्ये असं आपली तुम्ही कविता पहा कशा होत्या, गरजा जय जयकार क्रांतीचा, अशी गा. ऐतिहासिक नाटकं आली, किचकवत तर चांगलं आलं. भीमाच्या टाळ्या पडायच्या गांधींच्या वेळेस, आपलं टिळकांच्या वेळेस, गांधींच्या वेळेस नाही पडायच्या. राजकीय प्रभाव असेल तर ती तशी नाटकं पण येतात, तसं साहित्य पण येतं, किंवा त्याचा प्रभाव येतो तुमच्या वागण्यावर, तुमच्या बोलण्यावर. दंगलीवर एका कविता असेल तर तो राजकीय प्रभावच आहे. त्या दंगली सत्ता कारणासाठीच केल्या. हो, त्याच्यात राजकीय लोक आहेत. नेतृत्व करणारं कोण आहे, राजकीय नेतृत्व आहे. ते राजकारणाची खिळीच आहे, ती खिळी आहे. इलेक्शन जवळ आलं की दंगली होणार. उन्हाळा आला की काय होते, झाडांचे पानं. तसं ते एवढं एवढं ते काय आहे, सर्रास आपलं ते दैनंदिनी पडले. ह्या गोष्टी आहेत. त्या गुजरात फाईलमध्ये एक कविता होती बघा, माझा विद्यार्थी होता तौर नावाचा, तो होता HOD आहे विद्यापीठामध्ये नांदेड. त्याचे त्यांनी भाषण केलं होतं. घर होतं प्रार्थनेसारखं पावन, घर होतं प्रार्थनेसारखं पावन, घर जळालं प्रार्थना हेच कारण. तू कोणती प्रार्थना करतो ह्याच्यावर तो घर जाळलं. ही कविता राजकीय पण आहे, राजकीय भावना देणार आहे आपल्याला. आपण एका देशात राहतो आहोत ना, मग श्रद्धास्थानावरून, कपड्यावरून, चिन्हांवरून, जिथं आम्ही पूजा करतो मग काय असेल, पूजास्थान असेल त्याच्यावरून, म्हणजे आम्हाला राजकीय दृष्टिकोन नाही, राजकीय दृष्टिकोन नाही. आणि हे सगळं साहित्यामध्ये येते ना, आपल्या साहित्यामध्ये येतं. विषय तुम्हाला असं करावं लागेल, राजकीय विश्लेषण. स्त्रीवादी साहित्य चळवळ काय म्हणते की आमची चळवळ ही राजकीय चळवळ आहे. वाचा, सगळ्यांनी बायजा नावाचं जे मासिक आहे लावलं पाहिजे. मी महिलांनीच का, पुरुषांनी पण लावा. बराच वेळा आपलं काय होतं का, सवय पडली बघा, महिलांचं आहे का, मग महिलांनी ते घेतलं पाहिजे, आणि पुरुषांचं ते तुम्ही घेतली पाहिजे, तुम्ही घेतली पाहिजे. वाचा त्यात काय लेख आहेत. स्त्रीवादी चळवळ ही राजकीय चळवळ आहे. राजकीय चळवळ म्हणजे काय, पुरुषांची सत्ता घालवायची आहे. हां, सगळीकडे पुरुष पाहिला, पण लग्नाच्या वेळेस हार घालताना मी पण हार घालणार नाही, तू पण हार घाल, मग मी घालतो. हां, सत्ता संघर्ष आहे, पुरुष सत्ताक व्यवस्था. स्त्रियांना दुय्यम स्थान, राजकारण आहे, राजकारण आहे. अनेक महिलांना दुय्यम स्थान कळत नाही बरं का, लक्षात येत नाही. म्हणजे अनेक आमचे विद्यार्थी म्हणतात, सर कसलं काय, माझे वडील बाबा तर काय माझा बड्डे करतात, मला दागिने घेतले, नवरा किती प्रेम करतो. बर, मी तुला सांगितलं बाबा, तुला
प्रतिष्ठा नाही म्हणजे स्त्री जातीला प्रतिष्ठा नाही. तू जे कपडे घालतेस ना ते कपडे पुरुष घालणार नाही, आणि जर घातले तर नाव ठेवते. पण तू पुरुषाचे कपडे घातले तर अरे काय बोललं पोरगे, पॅन्ट शर्ट घालते, टी शर्ट. म्हणजे पुरुषाची कोणती गोष्ट तुम्ही घ्या, तुम्ही बोल, आणि तुमची कोणती गोष्ट पुरुषाने घेऊ द्या, त्याला समाज दुर्लक्षित करणार, नावं ठेवणार, तुम्हाला प्रतिष्ठा नाही. घड्याळ मला वेळ बघायची ना, पण लेडीज लहान घड्याळ नाजूक, बरं पुरुषाचं मोठं, आणि भिंतीवरचं. अहो हा देश वेड्यांचा आहे, हा देश वेड्यांचा आहे. आम्हाला टाइम बघायचा आहे, तसेच घड्याळ आहे. त्यात लेडीज जेंट्स कुठून आणलं तुम्ही? मुलाची नावं मुलींना चालेल, पण मुलाला मुलीची नावं नाही जमणार. तुम्हाला प्रतिष्ठा नाही, पण तुमची कोणतीच गोष्टीला प्रतिष्ठा नाही. आम्ही स्वयंपाकी म्हणून बाहेर काम करू हॉटेलमध्ये, पण घरात स्वयंपाक करणार नाही. आम्ही व्यवसाय म्हणून कपडे धुवू, पण बायकोचे कपडे धुणार नाही. राजकारण स्त्रीला दुय्यम लेखायचं, कारण त्याची मानसिकता दुबळी पडली पाहिजे. मी बाई आहे, मी बाई आहे, मला जोड्यात वागवा. काचेचं भांड, कोण म्हणलं काचेचं भांड? तू कसं भांड आहे? मग तू प्लॅस्टिक कशावरून? उपमा दिल्या. हे सत्ताकारण आहे. आधी असं होतं का? गणराज्यामध्ये स्त्रियांचं काय होतं? राज्य होतं. खरं म्हणजे तो विषय वेगळा आहे, स्त्रीवादाच्या अंगानंतर बोललो आपण. म्हणून पुरुष सत्ताक व्यवस्था आहे. सगळीकडे पुरुष पुढं, नाव घराला पुरुषाचं, शेतीला पुरुषाचं. परंतु हार घालताना मात्र म्हणतो बाई कशाला पोट पहिली पाहिजे? तिने पहिले मलाही करायचं. सत्ताकारण. मग हे म्हणून स्त्रीवादी चळवळ काय म्हणते? आमची काय आहे? राजकीय चळवळ आहे. म्हणजे काय? पुरुषांची जी सत्ता आहे, जी सांस्कृतिक आहे, धार्मिक आहे, सामाजिक आहे, ती आम्हाला उठून टाकायची आहे, त्याचा पोलखोल करायचा आहे. याच्यासाठी आमचं साहित्य आहे. मी नाही नुसती मादी, हे माणूस माणूस आधी, ही राजकीय कविता आहे. माणूस म्हणून पहा, मादी म्हणून नाही. स्त्रियांना उपमा फार दिलं. लक्ष्मी, घरातली लक्ष्मी, पैसा अजिबात नाही. सरस्वती, शिकवायचं नाही. शक्ती, हातात तलवार नाही. राजकारण आहे. ज्याला काहीच नाही त्याला खोटी प्रतिष्ठा द्या. राजकारण डाव आहे ते, राजकारणाचे डाव आहे. मग घरात किंमत नाही, जन्म झाला कोणाला आनंद नाही, पण तिने एकदा पाऊल टाकलं तर घराचं नाक गेलं, गावाचं नाक गेलं. अरे गावातल्या पाटलीनं काय केलं? गावात नाक गेलं मला मान्य आहे. जिला घरात किंमत नाही, तिचा बड्डे कोणी करत नाही, पण तिने एखादी गोष्ट केली तर काय म्हणायचं? घराचं नाक गेलं, जातीचं नाक गेलं, गावाचं नाक गेलं. अरे काय संबंध? दबाव, वजन ठेवले, वजन. राजकारण. म्हणून मुली आय्या ईश्य पूर्वी म्हणायच्या, दबलेलंच ते आय्या ग ईश्य ग, आणि ते जास्त विचार करायचेच नाही. पटकीन रडणे, पटकीन हसणे. आता शिकल्या सवरल्या, एकाही लेडीजच्या डोक्यावर पदर नाही. क्या बात. पूर्वी पदर घेणे म्हणजे चांगली बाई. अरे सगळ्यांनी कसं त्यांना जाईल, ह्यांनी कसं वागू द्या. दबाव होता तो. तुझ्यामुळे तू जर एखादी कृती केली तर घराचं नाक जाईल, आणि पोरांनी केलं तर राजकारण. कोणती गोष्ट चांगली वाईट नसते, अजिबात नाही. अहो प्रेम किती चांगली गोष्ट आहे, अजिबात नाही. म्हणजे बलात्कारित पुरुषाचं लग्न होतं लगेच, बाईचं. राजकारण आणि दृष्टिकोन, आणि तो दृष्टिकोन बदलण्यासाठी स्त्रीवादी साहित्य आहे. म्हणून स्त्रीवादी साहित्य हे राजकीय साहित्य आहे असं म्हटलं जातं. दलित साहित्य काय आहे? तेच चातुर्वर्ण व्यवस्था, उतरण्याची व्यवस्था आहे. अमुक जन्माने ग्रेट, तमुक जन्माने ग्रेट, आणि हे एकदमच दुय्यम. मग त्याला काही माणसाला म्हणत नाही. मग दलित साहित्य चळवळ काय आहे? राजकीय चळवळ आहे. चळवळीला पोषक साहित्य आहे. चळवळ कशासाठी आहे? आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी. समान उद्देश असेल, समान विचार असतील तर एकत्र येतात आणि चळवळ करतात. कामगार चळवळ, स्त्रीवादी चळवळ, दलित चळवळ, आदिवासी चळवळ एकत्र आले. ते नामदेव रसांची कविता तुम्ही वाचली असेल. ती कविता मला वेगळ्या अंगाने, ती राजकीय कविता आहे.
15 ऑगस्ट एक संशयास्पद महाकाय भंगोष्ट. स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे. खरं म्हणजे हे चुकले बरं का कुणाचं, ढसाळांचं. स्वातंत्र्य हे पुल्लिंग शब्द आहे. स्वातंत्र्य कोणत्या गाढवाचं नाव आहे असं म्हणायला पाहिजे, पण इथं गाढवीचं आहे. काय म्हणता, काय बोला 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 बोला, हरकत नाही. हा, अरे क्या बात, मला तेच म्हणायचंय. भारतीय पुरुष तो आदिवासी असू द्या, तो दलित असू द्या, तो पुरुष आहे. हा, तो टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मला हे शिकवायचं होतंच म्हणून म्हटलं ते. अरे तो विद्रोही आहे ना. मी बाबुराव बागलूवर काय केलं, एम फिल केले. बाबुराव बागलू म्हणजे सगळ्या पुरुष असे विद्रोही, इथल्या व्यवस्थेला, धर्मव्यवस्थेला, देवांना, सगळ्यांना असं विद्रोह. आणि स्त्रिया अजिबात नाही. जानकी विद्रोही नाही, जानकी देवदासी. ती काय मलरल्याशिवाय देते का, वाईट बोलते का, अजिबात नाही. ती मध्ये मला पुरुष व्हायचं. काय व्हायचंय तर पुरुष. माणूस होण्याची भाषा कर. पुरुष हा सत्ता मिळवण्यासाठी काम करतो. महिलांनी पुरुष होण्याची भाषा करू नये. पुरुष हा कोणाला तरी गुलाम लेखतो. आमचे सुखे भोसले होते ते म्हणजे भारतीय पुरुष म्हणजे फार श्रीमंत. पण तू कसं काय आमच्या घरात खायला नाही, हे काय असं म्हणते. अहो त्याला एक गुलाम असतो हक्काचा. बोचरे पण खरं आहे. आणि समता देता येत नाही, वाटून ती मिळवावी लागते. म्हणून महिलासुद्धा पात्रता मिळवायची. लायकी असेल तर मिळता. लायकी नसताना दिलेल्या माझे फार अनेक महिला आहेत काय की जे बायकोला फार पथ्य देतात, स्वतः स्वयंपाक करतात, परंतु रायवर खिचडीच. त्याचा अर्थ वेगळा आहे. ज्यांना लग्न झालं त्याला कळतं. काय अर्थ असू द्या. तर आपण दुसरीकडे येऊया. तर हे काय बघा, स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे. इथं पुरुष आहे. रामराज्याच्या कितव्या घरात आपण राहतो. उद्गम, विकास, उंची, संस्कार, संस्कृती, कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा. हे स्वातंत्र्यच नाही, ही राजकीय भूमिका आहे, राजकीय विरोधाची भूमिका आहे. अरे स्वातंत्र्य असलंय, आम्हाला काहीच नाही, आम्ही जैसे थे होतो, अजून तसंच आहोत. ह्या स्वातंत्र्याला विरोध करणे, सत्ताला विरोध करणे म्हणजे राजकीय विरोध करणे. ही कविता राजकीय आहे. विद्रोह केला, अमुक. विद्रोह केला पण कशाला, कोणत्या फिलॉसॉफीतून. जर राज्यसंस्था सगळ्याला नागरिक म्हणून पाहते आहे, सगळ्याला समान अधिकार देण्याची भाषा करते आहे, त्यासाठी उपाय योजना करते आहे, आरक्षण त्यातून आले. महिला म्हणून तुम्हाला कुणी कामाला घेणार नाही, दलित म्हणून आदिवासी तुम्हाला कुणी कामाला घेणार नाही. भारतीय माणूस विश्वास नाही, त्याला नात्यातला माणूस जवळचा वाटतो. म्हणजे जेवढे खाजगी आहेत ना कंपन्या, त्यांनी बारीक बारीक पार्ट बनवायला कोणाला दिलं, आपल्या पाहुण्यांना. दुसऱ्या जातीतल्या माणसाला नाही. भारतीय माणसांच्या समानतेवर आणि माणुसकीवर माझा विश्वास नाही. तो जातीच्या अंगानेच विचारतो. बायला म्हणून तू काय छान स्वयंपाक करतेस, तुझे हात एवढे असे मुलायम, म्हणून तू कशाला हे करतेस, खडून तुझा हात पांढरे होतील, किती बोल लागतं, तू घरीच राहा. दागिने देऊ. बघा आपल्या इथं बघा, बाईला दागिने द्या, वस्त्र द्या, संतुष्ट ठेवा. म्हणजे दागिने आणि वस्त्र संतुष्ट ठेवा. समजता काय आम्हाला, समजता काय. ते भारतीय स्त्री जीवनाचं पुस्तक गीता साने, त्यांनी म्हणलं स्त्रीला आपला उल्लेख काय माहिती पुराणामध्ये, भ्रजरा म्हणजे कातड्याची पिशवी. माणूस मानलं नाही. 1945ला विभारू शिरूरांची कथासंग्रह आला, कळ्यांचे निश्वास. ते नाव टोपण नाव आहे, त्यांचं नाव बाळूत आहे खरे, पण त्यांनी टोपण नाव वापरलं. त्याला माहिती होतं 50 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी पुण्यामध्ये. तर त्यात कथा दाखवली. कथेमध्ये एक BA झालेली मुलगी बघायला आलेल्या मुलाला नाकारते, मुलगा मला पसंत नाही. मुलगी मुलाला नाकारते. विरेश्वराच्या टेकडीवर अंत्ययंत्रा काढली आणि ते पुतळा जाळला या पुण्यामध्ये. हा काय विद्रोह आहे का, मुलगा नाकारणे विद्रोह आहे? नाही, तिची चॉईस आहे, तिला मन इच्छा वास नाही, मला नाही आवडला जुडदार. विद्रोह. आणि बाईने असा विचार करायचा, कारण बाई असे विचार करते आम्ही मानतच नाही.
कारण त्याला आम्ही भरजरा म्हणतो, कातड्याची पिशवी वंश पुढे चालवणारी. आमची मेंटॅलिटी फार वेगळी आहे. बाईला बाईसारखं वागवा म्हणजे काय? अजूनही काही घरामध्ये तीच परिस्थिती आहे. मला काय बोलायचं नाही, तो माझा विषय नाही. तर पहा ही कविता कशी आहे, राजकीय कविता आहे ढसाळांची. ही राज्यव्यवस्थेला केलेला विरोध आहे. पण भारतामध्ये ते सत्ता कोणती आहे? धर्मसत्ता आहे, जातींची सत्ता आहे. त्या अंगाने सुद्धा दलित साहित्य येतं. बघा, देव धर्म आणि देश फडफडणारी ही तुमची बुजगावणी, अक्कल हुशारीने रचलेत सापळे, बोला माणूस चिरला का नाही? माणूस चिरडलाय अक्कल हुशारीने. मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणून तू या जन्मात स्त्री. तू कोण बघायला गेलतो? बघायला गेलता कोण? गेलतो कोण बघायला? आमच्याकडं उपाय असे डेंजर आहेत ना. हां, भारतीय माणूस त्याचा तोड नाही बुद्धीला, पण त्यांनी बुद्धी वापरली माणसाला गुलाम करण्यासाठी, माणसाला अपहेत करण्यासाठी, अपंग करण्यासाठी. माणसाला उभा करण्यासाठी केलंच नाही. तू काय करत नाही, व्यक्तिमत्व मारून टाकले. मग तो म्हणा की बोला माणूस चिरडला का नाही? चिरडला माणूस देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली. देवाच्या नावाखाली महिला सोडल्या हो. बायको देवाची, सोय गावाची. वास्तव आहे, काही नाही, फक्त मान्यता, फक्त मान्यता. हा देश वेड्यांचा आहे. असं वेड्याचं नाही, वेळ घेतलेल्या लोकांचा आहे. राजकारण, ह्याला काय म्हणायचं? राजकारण. मग इथं पुरुषसत्ताक राजकारण आहे इथल्या व्यवस्थेमध्ये. इथं जातीचं राजकारण आहे, इथं धर्माचं राजकारण आहे. आजही धर्माचं राजकारण आहे. देशाचे प्रश्न वेगळे आहेत. हो, गेले 8 वर्ष झालं प्राध्यापकांची जागाच भरल्या नाही. खायला काही नाही आहे. 40% लोक आमचे काय आहेत, कुपोषित आहेत. आणि आमचं देश राजकारण कशावर आहे? मंदिर मस्जिद. तुम्ही आम्ही जागृत नसतात, लक्ष नाही. त्यांना नावं ठेवायची नाही. राजकीय माणसं हे सातत्याने समाजात काय चाललंय त्याचं वीक पॉईंट निवडून राजकारण करत असतात. ते तुमच्या आमच्यातनं गेले, तुमच्या आमच्या डोक्यात हे घाणं आहे. त्यांनी बरोबर पकडलं. काही पैसे न देता मी निवडून येऊ शकतो, काही विकास न करता. सत्तेमधले माणसं सातत्याने तुम्हाला काय म्हणतात, आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ. आणि सत्तेत नसलेले माणसं तुम्हाला अधिक भीती दाखवण्याचं काम, भावना भडकवण्याचं काम करतात. कारण त्याच्या हातात काहीच नाही, काहीच नाही. मग ते काही तुमचा सामाजिक मुद्दा काढणार, धार्मिक मुद्दा काढणार, भाषेचा मुद्दा काढणार. आमच्या मराठी भाषेला आता तो विषय वेगळा होईल. अभिजात भाषेत दर्जा दिला का? बरं, हा मुद्दा कोणी मांडला? ह्या 2 पक्षांनी, जो केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये आहे. आणि कोणी आवाजच करत नाही. हा मुद्दा काँग्रेसचा नव्हताच, राष्ट्रवादीचा नव्हताच, हा भाजपचा आणि शिवसेनेचा होता. आता पठारे आयोग आला, 500 पानाचं सगळं जमा केलेलं आहे, पण मग फक्त मंजुरी राहिली. राजकारण जोपर्यंत त्यातून मला मतं मिळतील तोपर्यंत तो चालवायचा. मतं मिळायचं बंद झालं तो विषय संपला. म्हणून विकास हा मुद्दा घ्या, शिक्षण हा मुद्दा घ्या राजकारणाचा. हे तुमचं आमचं काम आहे. आम्हाला काय नको, शिक्षण चांगलं पाहिजे, फुकट शिक्षण पाहिजे, मुद्दा घ्या ना. मुलांना कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये जेवण मिळालं पाहिजे. गरीब तांदूळ नाही, सगळी मुलं बघा 100% येतील. आता आज परिस्थिती काय आहे? वर्गात 50%च मुलं आहेत. त्यात पण कन्या आहेत पण बरे बरं का, मुली असतातच. त्यांना आता रोखलं होतं काय, तिला बी घरी गेले मग सरले काम आहे. घरी गेले की अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. असू द्या, आपली गोष्ट वेगळी आहे. रेखा इनामदार साने हे फार छान बोलतात. ते काय म्हणतात बघा, ते साहित्य निर्मितीच्या अंगाने बोलतात. मानवी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात सत्ता संघर्ष व मूल्य संघर्ष जेव्हा एकमेकांना जोडून येतात आणि कोणत्याही सत्ता संबंधाबाबत मूल्यात्मक प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा राजकीय साहित्यकृती निर्माण होते. मूल्य संघर्ष लक्षात घ्या. मूल्य संघर्ष आणि सत्ता संघर्ष झाला की राजकीय कृती जन्माला येते. निर्मितीच्या अंगाने विचार मांडलेला आहे. मग तुम्ही एखादी साहित्यकृती का निर्माण झाली? 12 मास का आली देशमुखांची? डॉक्टर सदानंद देशमुख फार उत्तम कादंबरीकार, कथाकार आहेत. त्यांचं काव्यसंग्रह पण आहे. 12 मास का आली? साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी आलीच का?
कारण त्यांनी सुशिक्षित पण बेकार ग्रामीण मुलांच्या अनुषंगाने लिहिलेली कादंबरी. 12 मास 12ही महिने आम्हाला तेच शेतकऱ्याच्या पोराला. शेतीला तर काय नाही, भाव नाही, आणि जी मुलं शिकली त्यांना नोकऱ्या नाही. सत्ता संघर्ष आणि मूल्य संघर्ष. आणि आपल्या राजकारणासोबत म्हटलेलं आहे काय, सत्ता संघर्ष व मूल्य संघर्ष झाला की ते राजकारण चालू होतं. काय, सत्ता संघर्ष आणि मूल्य संघर्ष झाला की तिथे राजकारण चालू होतं. तू मैमे चालू होतं. म्हणजे केंद्रामध्ये ते लोक एकत्र, सगळे एकत्र, पण गल्लीत आम्ही भांडतोय. कोणते मुद्दे घेऊन, तेच मुद्दे घेऊन. विकासाचे मुद्दे आहेत का आमच्या राजकारणाचे? विकासाचे मुद्दे नाहीत. हे सगळं तुम्ही आम्ही जर जाणून घेतलं, समजून घेतलं तर यातून आम्हाला काय मिळणार आहे, मार्ग मिळणार आहे. अन्यथा काही मार्ग मिळणार नाही. तर म्हणजे साहित्य निर्मिती कशी होते, ती मूल्य संघर्ष आणि सत्ता संघर्ष झाला. आता मूल्य संघर्ष म्हणजे काय, तर कशी गोष्ट वेगळी आहे. नीतिमूल्य झाली, जीवनमूल्य झाली, समाजात कशी वागायची सामाजिक मूल्य झाली. आपलं कोणा त्रास न होता वागणे सामाजिक मूल्य झाले. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, ही जीवन, अहिंसा, ही मानवी मूल्य पण आहेत आणि जीवन मूल्य पण आहे. परंतु माझा जिवंत राहून द्या, त्यांचे मरू द्या, मूल्य संघर्ष झाला. तो त्या ह्याची पूजा करतोय का, मग त्याला घर जाळून टाका. निकष तुमचे वेगळे आहेत. तो मिळाला तरी चालेल, हे की नाही. रस्त्यावर लोकांनी एकत्र येऊन मारलं पुण्यात सुद्धा, त्या मुलाचा काही दोष नव्हता, पण त्यांनी टोपी घातली होती. पुण्यात घडलं पण कोणी काय बोललंच नाही, आवाजच नाही. हे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुण्यात कोणी बोलतच नाही. आमचे मूल्य नाहीत का? मुंगीला साखर चालणारी माणसं आम्ही, पण जिवंत माणूस रस्त्यावर मारला, आमच्या डोक्यामध्ये द्वेष आहे. कारण आम्ही धार्मिक अंगाने बघतो, राजकीय अंगाने बघत नाही. आम्ही सगळं एक आहे, एका देशाचे आहोत, हा भावून ठेवला पाहिजे. आणि दोन्ही गुण घडलं पाहिजे आहे, एकूणच नाही. सगळे संत नाही आहेत इथं, आणि संत हो पण नाही. काय हो, संत फार मोठी गोष्ट आहे. संत फार मोठी गोष्ट आहे. जसा आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, मीचा आम्ही होतो तो संत. तुम्ही आम्ही सगळे मीवाले माणसं आहोत. माझं घर, माझी नोकरी, माझी गाडी, ह्या त्यात मजा पण आहे, असू द्या. तर हे आपण पुन्हा इकडे येऊया. तर हे जे साहित्य आहे, म्हणून स्त्रीवादी साहित्य, चळवळीचं साहित्य, याला आपण राजकीय साहित्य म्हणता येतं. आता हे आपल्याला साहित्य कळलं की बाबा कशाला आपल्याला काय म्हणायचं, साहित्य म्हणायचं. म्हणजे आदर्श राज्याची कल्पना म्हणजे राज्यशास्त्रामध्ये आहे, आणि आदर्श समाजाची कल्पना सुद्धा साहित्यामध्ये आहे. समान धागे आहे, समान धागे आहे. मग आम्ही कोणतं साहित्य आदर्श समाजाची कल्पना मांडतो? आदर्श समाजाची कल्पना म्हणजे आदर्श माणसाची संकल्पना. खलनायक कोणाला म्हणतो आमचा माणूस? खलनायक कोणाला म्हणतो आमच्याकडे? आणि नायक कोणाला म्हणतो आपण? आपण म्हणतो नाट्य. नाट्य म्हणजे संघर्ष. संघर्ष असल्याशिवाय कोणतीही कादंबरी, कोणताही पिक्चर, कोणतीही मालिका चलत नाही. खलनायक मिळाला की मालिका संपली, मालिका संपली. खलनायक जेवण ठेवायचं. खलनायक जेवढा मोठा तेवढा हिरो मोठा. हे सगळं व्यवहारात सुद्धा तेच आहे. व्यवहारात सुद्धा तेच. खलनायक मोठा, नायक मोठा, आहे की नाही? मग कादंबरीमध्ये काय संघर्ष आहे? तो सत्ता संघर्ष आहे का राजकारण आहे फक्त? का विशिष्ट उद्देश ठेवून त्यांचं तात्विक बेस आहे का? हे तुम्हाला चेक करता येईल. राज्यव्यवस्थेमध्ये तात्विक संघर्षाला महत्त्व आहे, मूल्यात्मक संघर्ष. मग कादंबरीमध्ये असेल 12 मासमध्ये त्यांनी वेगळा संघर्ष दाखवला. सांस्कृतिक आहे, राजकीय आहे, आर्थिक आहे, शैक्षणिक आहे. तो मुलगा शिकला सवरला पण त्याला काही नाही आहे, त्याला जॉब नाही आहे, कारण त्याचा पैसा नाही आहे. लग्न झालं आहे पण बायको घरात राहत नाही आहे, कारण का बायको बीडमध्ये असते. बीडमध्ये नवरा बाप तिचा चांगला कामाला होता, घरात सगळं संडास बाथरूम होतं, इकडं काहीच नाही. आणि गावातल्या सगळ्या सुख सोयी ती म्हणते नको मला इथं. म्हणजे जीवनाचे संदर्भ बदलले. सासू सासरा आहे, नवरा आहे, जमीन आहे, म्हणजे सगळं चांगलं असं अजिबात नाही.
ते म्हणते मला ते सुखसोयी आहेत का, घरात सगळ्या गोष्टी आहेत का, नवरा कामाला आहे का, कारण ती तो माझ्या प्रतिष्ठेचा भाग आहे. शेती करतोय मला नाही जमणार, तो शिक्षक आहे का, तर किती पगार नंतर बघू. जीवन पद्धती बदलली, निकष बदलले, मूल्य बदलली. मग तो आरक्षणावर येतो, आरक्षण असल्यामुळे मला जागा नाही मिळाली. हे कॉमन लोकांची डिमांड आहे. आरक्षण हा संधी आहे, समानतेसाठी दिलेली संधी. ते काय कायमची नाही, राहणार बी नाही, राहू बी नाही. महिलांना आरक्षण नसतं ना, तुम्हाला कोणी कामाला घेणार नाही आणि तुम्हाला कोणी शिकवणार पण नाही. घरात बस, तेवढा पैसे वाचतील आपले भांडे धुण्याचे. आणि मग तू लक्ष्मी सरस्वती असे तुम्हाला शीर्षक लेवलच. आदर्श गृहिणी, चांगला पदर घेतलाय, कुंकू लावलंय, हे लावलंय, घरंदाज. अरे म्हणजे ती जेवढी नमन तेवढी राजकारण. असं दे, आपण आपल्या विषयाकडे येऊया. तर या अनुषंगाने आपल्याला राजकीय तत्वज्ञान कोणतं आलेलं आहे, म्हणजे साम्यवाद, समाजवाद, लोकशाही, आंबेडकरवाद, गांधीवाद, हे राजकीय तत्वज्ञान आहे. राज्य कसं असावं आहे की नाही. मग ते काय आलंय का साहित्यामध्ये, तुम्हाला त्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण करता येईल, त्या विश्लेषण करता येईल. म्हणजे मी ते सूड कादंबरी तुम्ही पाहिलं असेल, कोणी वाचली का सूड, बाबुराव बागुलांची? 1-2 वाचलेली आहे. बरं, त्यामध्ये मुरळी दाखवली. मुरळी, आता मुरळीचं कसं वागणं असतं, काय असतं, तुला समाज छेडतो वगैरे वगैरे, हे सगळं वास्तव आलं. पण ती पुरुष बनण्याचा प्रयत्न करते, म्हणजे काहीतरी विरोध करण्याचा प्रयत्न करते. इथे त्याचा फिलॉसॉफी आहे. कोणाची? बाबुराव बागुलांची. कोणती मुरळी पुरुष बनण्याचा प्रयत्न करते? कोणत्या मुरळी बंड केलाय? कोणत्याच नाही. पण हे दुःख आहे, हे दुःख तिला कळलं पाहिजे, समाजाला कळलं पाहिजे, याच्यासाठी तिला विद्रोही केली. इतर लेखक आहे, इतर लेखकाची फिलॉसॉफी आहे, राजकीय फिलॉसॉफी. जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, मग तो बंडक मोठे. हे ती गोष्ट आहे. बायको मी देवाची नाटक बघा, रामनाथ चव्हाणांचं, आणि त्यांनी सगळ्या मुरळ्या बोलवल्या. भाई वैद्य मी तुला होतो कार्यक्रमाला. त्यात काय दाखवले? ते एका मुलीचं लग्न दाखवले, खंडोबाचं. आणि तो एक माणूस येतो, तो म्हणतो अरे खंडोबा तुझा आजोबा आहे. ती म्हणते कसं काय? तुझ्या आजीचं लग्न खंडोबावर लावलं. ती म्हणते, आजी म्हणते हां त्याच खंडोबाचं लग्न लावलं माझा आजोबा झाला. तो बाप पण नाही म्हणे. तो मग कसं काय? म्हणजे माझ्या आईचं लग्न खंडोबाचंच लावलं. तो बाप, आणि तुझं लग्न नव्हतं का बापाशी? ते विचार करायला लागते. नाटक फार छान आहे. रामनाथ चव्हाण. माझ्या मते बायको मी देवाची असे आहे. बायको मी देवाची. मग ती विचार करते. आणि त्या ज्या होत्या मुरळ्या, ते म्हणजे आम्ही असं कधी विचार केलाच नाही. जागं करण्याचं काम साहित्य करतं, राजकीय भूमिका पेरण्याचं काम साहित्य करतं. कारण साहित्य संस्कार करतं. कोणता संस्कार करतं? सामाजिक करतं, राजकीय करतं, धार्मिक करतं, नैतिक करतं. साहित्य काही संकेत देतं, काही उद्देश ठेवतो. उद्देश ते तुम्हाला शोधायचा असतो. मुरळीला माणूस म्हणून जागवण्यासाठी सूड कादंबरी आहे. जानकीच तुमची बाबुराव बागुलांची. आणि हे मुरळी म्हणजे तू बापाशी लग्न लावतेस, मग तो शोषण होते, तुला गंडवलं जाते, तू माणूस आहेस. नैतिकतेचा आधार घेऊन तिला जागा करण्याचा प्रयत्न केला. साहित्य हेच करतं. साहित्य हेच करतं. फकीरा घ्या, तो बंड करून उठतो, खायलाच काय नाही, खायलाच काय नाही. आणि जेव्हा खायला काय नसतं ना, तेव्हा नैतिकता तर काय गोष्ट नसतेच. तू जग, तू जग. आणि तो काय करतो? गावासाठी काय करतो? सगळं अन्न चोरून आणतो, दरोड टाकतो, लुटारू. ही मानसिकता आहे आपल्याकडे, हा दृष्टिकोन आहे आपल्याकडे. म्हणजे जगण्यासाठी तू लढलं पाहिजे, हा तो भाव आहे. लढ म्हणजे काय संदेश देते कादंबरी, कोणता दृष्टिकोन सांगते आहे, हे सगळं राजकीय आपल्याला दाखवत आहे. समाजासाठी जगतोय, देशासाठी जगतोय, या अनुषंगाने ते आलं पाहिजे.
म्हणून त्यात राजकीय भूमिका असते म्हणजे असते साहित्यामध्ये, ते तुम्हाला शोधता आली पाहिजे. राजकीय दृष्टिकोन असतोच, राजकीय तत्त्वज्ञान असतं, ते साम्यवादी तत्त्वज्ञान आहे. भाकरी मिळाली पाहिजे. अखेर काय म्हणतोय? भाकरी मिळायला पाहिजे. साम्यवादी फिलॉसॉफी. आणि साम्यवादी राजकीय तत्त्वज्ञान काय म्हणते? की सगळ्याला भाकरी मिळाली पाहिजे. मग चायनामध्ये कंपन्या कोणाच्या नाहीत मालकीच्या, देशाच्या मालकीच्या कंपन्या आहेत सगळ्या. मालक असं नाही आहे. देश जमीन कोणाच्या मालकीची नाही आहे, देशाच्या मालकीची. कोणी म्हणलं की मला जमीन करायची आहे, किती पाहिजे? 10 एकर जागी. आणि सगळं पाणी पुरवलं त्यांनी, म्हणजे असं मध्ये पाटच सोडलेलं आहे. तुम्ही चायनाचे शेती पहा, पाणी, ट्रॅक्टर, सगळं उत्पन्न 40-60. तुला 60, सरकारला 40. मला जमीनच नाही, मला कष्ट करायचं, घे जमीन. काम पाहिजे, घे काम, तूच मालक आहेस. मग चायनाचा मोबाईल 500 रुपये आपल्याकडे येतो. कारण का? त्याची कॉस्ट फार खाली येते. आमच्याकडे 10 वर्षाचा विचार करून आधीच रुपयाची वस्तू 40 रुपयाला. आम्ही जागृत नाहीत आर्थिकदृष्ट्या. म्हणजे फार आपल्याला शिकवायची गरज आहे. राजकीय दृष्टिकोन देणं गरजेचं आहे, आर्थिक शिक्षण देणं गरजेचं आहे, पाण्याचं शिक्षण देणं गरजेचं आहे. हो, कसं वागायचं समाजामध्ये आपण फार अवघड आहे. आमच्या कॉमन गोष्टी फारच वाईट असतात. बसने चाललो एकदम घाण. का हो, तुम्ही तुमच्या बसमध्ये, तुमच्या गाडीत तुम्ही थुकता का? तुम्ही घाण करता का तुमच्या घरामध्ये? पण सार्वजनिक ठिकाणी म्हटलं तर बस स्टँड, रेल्वे, हे तुमचं आमचं सार्वजनिक वर्तनाचं धोतक आहे. राजकीय भान नसल्याचं काय आहे, हे लक्षण आहे. तर आपण पुढे येऊया. तर या अनुषंगाने साहित्य आहे. मग संशोधन करत असताना तुम्हाला हे पाहावं लागेल दृष्टिकोन कसा आहे, तो लेखक त्याचा कोणता प्रभाव त्याच्यावर आहे, कोणत्या काळात त्याने लिहिली, आणि त्यावेळेस सरकार कोणाचं होतं, लोकांच्या भूमिका कोणत्या होत्या, त्या काय आल्यात का? हा बेकार आहे म्हणजे काय? गव्हर्नमेंटची भूमिका आहे. हिने आत्महत्या केली म्हणजे काय? गव्हर्नमेंटची भूमिका आहे. आपल्याला ह्या गोष्टी कळतच नाही, राजकीय गोष्टी कळतच नाही. म्हणजे कोपऱ्यात, महाराष्ट्रात कोणत्याही कोपऱ्यामध्ये कोणीही आत्महत्या करू द्या, जबाबदार मुख्यमंत्री. मला पहिलं असं वाटायचं की पेपरला बातमी यायची ना, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मी म्हणायचो अरे या कोपऱ्यामध्ये तो माणूस मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, त्याने आत्महत्या केली, ह्याचा काय संबंध आला, असं मला वाटायचं. राज्याचा जो प्रमुख आहे त्याची जबाबदारी अन्न वस्त्र निवारा तुम्हाला पुरवण्याची. आणि एकही माणूस जर आत्महत्या करत असेल, तो काय ठरला? फेल ठरला, ते राजीनामा द्यावा. सगळी यंत्रणा तू हातात आहे. कलेक्टर असेल, PSI असेल, DSP असेल, तहसीलदार असेल, शिपाई असेल, तर तुझ्या अंडर आहे. तू तर सांग हे पुरलं पाहिजे, हे तिथे पोचलं पाहिजे, तू त्या जबाबदार आहेस. असं आपलं वाटतच नाही. त्याचं नशीब, त्यात पण त्या बाईचं, ती बाई आल्यापासून घरात आमचं वाटलंच आहे. आपला देश वेड्यांचा आहे. म्हणजे पानिपतला जात असताना पेशव्यांनी मालेगावजवळ एका 9 वर्षाच्या मुलीत लग्न केलं होतं. कितव्या? 9 वर्षाच्या. आणि जेव्हा पानिपत आपण हारलो, तेव्हा पुण्यामध्ये असं सांगितलं गेलं की हिचा पायगुण. त्या 9 वर्षाच्या मुलीला नवरा म्हणजे काय, संसार म्हणजे काय, हे पानिपत काय चालले, तो कोणाशी जडते, काही माहिती नाही. खापर फोडायचं कुणावर? ज्याला दुबळा केले ना, व्यवस्थाने ह्याला दुबळं केले त्यांच्यावर. पण त्या माणसाचा चेहरा पाहिला म्हणून अपशकून, पण तो वंचित असेल, दलित असेल, अपशकून. अरे कसं काय माणूस कसं काय अपशकून? दृष्टिकोन वाईट. आम्ही माणसाला प्रतिष्ठा दिलीच नाही. त्याचं हित लांब, प्रतिष्ठा नाही, त्याचं हित लांब. राजकीय दृष्टिकोन नाही आमचा, म्हणून अशा गोष्टी घडतात. म्हणून साहित्यामध्ये काय येत आहे, कोणता प्रभाव येत आहे, कोणत्या भूमिका मांडते आहे, हे की नाही? तर त्या अंगाने तुम्ही ते पाहिलं पाहिजे. मग तुम्हाला कळेल की बाबा आता आपल्या रागिणीवर कादंबरी आल्या होत्या बघा, मामा वरडकरांच्या कादंबरी आल्या होत्या. ह्या मार्क्सवादी कादंबऱ्या. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस होता नो थोडासा गुन्हा करणार आहे. नारायण सुरे म्हणजे काय? तुम्ही शोषण करता, मी आता तुमच्याशी भांडणार आहे, संघर्ष करणार आहे. राजकीय भूमिका आहे. मी कामगार आहे म्हणजे काय? मी तुम्हाला शोषण करताय आणि मी आता भांडणार आहे तुमच्याशी, संघर्ष करणार, लढणार आहे. चंद्रमला भाकर सगळं करून करून खावासा वाटतो म्हणजे कविता आहे. म्हणजे काय? दारिद्र्य दाखवले की खायला काही नाही आहे,
आम्हाला तो चंद्र भाकरसारखा वाटतोय. मग ह्याला जबाबदार कोण? राजकीय व्यवस्था. नशीब नाही, स्वर्ग नरक नशीब हात जोडतो, या मिथकांच्या मागे लागू नका. एक काळ असा होता त्याची गरज होती. 2 मिनटं घेतो. एक काळ त्याची गरज होती, म्हणजे लोक माणूस माणसाला खायचा. जेव्हा मी यांच्या येशू ख्रिस्ताच्या कथा वाचल्या, ते मेंढपाळ होते. येशू ख्रिस्त काय, पैगंबर काय, मेंढपाळ दाखवले. तर ते मेंढपाळाला गोष्ट सांगायची, कथा सांगायची. तू चांगलं वाग. का चांगलं वाग? तो स्वर्ग मिळेल. काय मिळेल? स्वर्ग मिळेल. म्हणजे धर्मव्यवस्था पुरुषांच्या अंगणे आहे बरं का, स्त्रियांच्या संबंधच नाही. तर मग स्वर्ग मिळेल. मग काय मिळेल? त्यात तुला माणसाला भीती कायची आहे? अंधाराची. स्वर्गात अंधार नाही. त्याला कसा लोभ आहे? पैशाचा, खाण्याचा. ते झाड आहे, तू त्याला काही माग. त्याला लोभ आहे महिलांचा, मग रंभा उर्वशी. ते का मुस्लिम महिलेने परिवर्तनाचा वाट सुरू या मासिकात एक लेख लिहिला होता. जन्नत संकल्पना अशीच आहे. जन्नत पण तुम्हाला 72 मुली मिळतील 9 ते 14 वर्षा वयातील, असं ती मांडणी आहे. लोभ पुरुषांना. म्हणजे त्या मुलीने प्रश्न केला, मी स्वर्गात गेलो मला काय मिळेल? बच्चन इकडे रंभा उर्वशी आहे. प्रतिप्रश्न. बाईंचा विचारच केला नाही स्वर्गासाठी. वेद हे अपुरुषी आहेत, म्हणजे पुरुषाने लिहिले नाहीत. म्हणजे बाईने लिहिले का? बाईचा संबंधच नाही. देवाने लिहिले. पुरुष नाही ना, मग देव बाईने दिलं असेल ना. गार्गी बाई होती, पण काय सांगायचं? अपुरुषी. अपुरुषी. आणि तुला तू चांगलं वाग, कारण का तुला स्वर्गात मिळेल. कधी? मेल्यावर. अरे काय दिले वचन, तू पहिलं मर मग मिळेल. आणि माणूस चांगला वागायचा, लोभाने चांगला वागतो, नाहीतर मग नरक मिळेल. तुला तिथं मारलं जाईल, कढईमध्ये तळलं जाईल. आणि इकडे काय म्हणतात? आत्मा काय आहे? अमर आहे. त्याला कशाने काय होत नाही, पाणी काय, आग नाही, त्याला काहीच होत नाही. मग आत्म्याला जाळलं काय, तळलं काय, काहीच नाही होत. पण लोक आमची वेडी आहेत. अरे तळलं जातं, नरकात तळलं. कोण नरकात गेलं? कोणी परत आले का? परंतु त्या काळी जेव्हा माणूस प्राणी अवस्थेत होता, त्याला ही भीती आणि लोभ दाखवणं गरजेचं होतं. आता ह्या काळात जर दाखवाल तर तुमचा हेतू वाईट आहे. तुमचा हेतू वाईट आहे. पाप पुण्य तसंच गोष्ट आहे, आणि काळानुसार बदलते. संकल्पना, नैतिक संकल्पना काळानुसार बदलतात. पूर्वी बाईचं आणि पुरुषाशी बोलायचं नाही, नवऱ्याशी पण, आता ती जमणार नाही. आहे की नाही? नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही, आता जमणार नाही. आता नाव घेतलंच पाहिजे. असू द्या, तो दुसरीकडे जाऊ आपण. 1:18 झालेले आहेत, टाईम झाला आहे. तर या अनुषंगाने आहे, तुमचे काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या तासाला घेऊया. खरं म्हणजे वेळ कमी पडलेला आहे. असू द्या, असं होतं.